शासकीय नोकरीत नसलेल्या शिक्षकांवर गुन्हे दाखल, प्रशासनाच्या विरुद्ध माध्यमिक शिक्षक संघटना आक्रमक. जनगणनेच्या कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत 3 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच धुळे महानगर माध्यमिक शिक्षक संघाने आज ही कारवाई अन्यायकारक असल्याचे म्हणत त्वरित हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. आज मनपा आयुक्त शिक्षक संघाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की काल प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे संपूर्ण शिक्षकांच्या मनात प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. प्रामाणिकपणाने अध्यापन व्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे करून देखील शिक्षकांवरच गुन्हे दाखल होत असतील तर शिक्षकांनी कोणाकडे न्याय मागावा? कालच्या बातमीतील सत्यता आपल्या समोर मांडत आहोत. सदर बातमीत नमूद शिक्षिका आज रोजी कोणत्याही व्यवस्थापनाच्या कोणत्याही शाळेवर कार्यरत नाहीत, म्हणजेच ते शासनाचे कायम वा कंत्राटी कर्मचारी नाहीत. असे असताना देखील त्यांच्यावर कोणतीही शहानिशा न करता, पडताळणी न करता जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती आदेश पारित करत प्रशासनाने केलेली चूक आहे. असे असताना देखील चुकीची शिक्षा मात्र धुळे शहरातील 3 सर्वसामान्य महिलांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे. भारतीय जनगणना 2027 कामी प्रगणक नियुक्ती करताना संबंधित व्यक्ती ही किमान 12वी उत्तीर्ण असणे, तसेच त्याला संगणक, स्मार्टफोन हाताळता येणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो शासकीय कर्मचारी असणे बंधनकारक असताना देखील प्रशासकीय चुकीमुळे शाळा पालक संघाकडून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. सदर कर्मचाऱ्यांचा नियुक्ती कार्यकाळ हा 30/4/2026 रोजी संपुष्टात आलेला असताना मे 2026 मध्ये त्या कोणत्याही शासकीय निमशासकीय आस्थापनेवर कार्यरत नाहीत. अशा परिस्थितीत त्याच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे दडपशाहीचा प्रकार असून प्रशासकीय चूक लपविण्याचा प्रयत्न आहे. सदर गोष्टीचा आम्ही सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो. भारतीय जनगणना 2027 हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी कटिबद्ध असताना व प्रामाणिकपणे कामकाज करीत असताना असे गुन्हे दाखल करणे म्हणजे मानसिक खच्चीकरण करण्यासारखे असून तरी आम्ही प्रशासनास संबंधितांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच इतर प्रगणक बांधव जे या तीव्र तापमानात देखील सदर कामकाज पार पाडित आहेत त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन सर्वांशी चांगल्या पद्धतीने आपसी समन्वय साधून कामकाज पार पाडण्यास मदत करावी अशी मागणी या ठिकाणी महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष VT गवडे, विभागीय अध्यक्ष संजय पवार, कार्यवाह दिलीप पाटील, विकास सोनवणे, कानिपनाथ सुरेंशी, संजय पाटील, AB मोरे, रणजित शिंदे, SJ पाटील, SG पाटील, MD सुरेंशी, नितीन कापडिया, श्रीमती MY पाटील, सौ DV पाटील, PP सोनवणे आदी सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी निवेदन देतेवेळी उपस्थित होते. आपण न्याय द्यायचं कारण त्यांच्या अप्रूव्हल बाकी साहेब काही त्यांचं नाव नाही मस्त करू सर, कृपया करून तू गुन्हा मागे घ्यावा अशी मी सहाय्यकांना पत्रव्यवहार करायला साहेब प्लीज चालतंय. मानधन तत्व आहे, मी कुठे शाळेत कर्मचारी नाही, आम्हाला शाळेत संस्थेचं मानधन मिळतं, शासनाचं वेतन मिळत नाही. अशा पद्धतीने साहेब त्यांनी विनंती केलेली होती. तर आम्हाला मान्य आहे सर, जनगणनेचं काम राष्ट्रीय काम आहे, आम्ही पण करत आहे सर, असं काही नाही. पण आता त्यांचे FIR होऊन गेले सर. तर आमची विनंती सर की आपण न्याय देणार त्यांचं ठिकाण आज माननीय आयुक्त महोदय धुळे महानगरपालिका यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलो होतो. भेटीचं कारण असं आहे की आमच्या 3 भगिनी शिक्षिका या राजे संभाजी विद्यालयात काम करतात. तर राष्ट्रीय जनगणना जी सुरू आहे त्या संदर्भात त्यांना कामकाज दिलेलं होतं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ते मानधन तत्वावर काम करतात, मुलांना तत्वावर काम करतात. म्हणून त्यांच्या असं लक्षात आलं की आपण मानधन तत्वावर काम करत असताना आपले हे काम करणं शक्य नाही. म्हणून त्यांनी अर्ज पण दिला की बाबा मी या प्रशिक्षणात जर राहते किंवा मी राहिले नाही उपस्थिती म्हणून त्यांनी अर्ज दिला, विनंती केली होती. परंतु त्यांच्यावर काल रोजी
एक FIR दाखल झाला आणि त्या FIRच्या नुसार आम्ही संघटनेच्या वतीने आयुक्त महोदयांना विनंती केली की महोदय याचे असे प्रॉब्लेम्स आहेत आणि राष्ट्रीय काम आहे, आमचे सर्व शिक्षक काम करतायत, कोणी काम चुकारपणा करत नाही, परंतु हे असं ते मानधन तत्वावर असल्या कारणाने त्यांची ऑर्डर 30 एप्रिलपर्यंतच असते, या कारणाने त्यांनी ही कामाकडे दुर्लक्ष झालं. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि आयुक्त महोदयांनी ती विनंती मान्य केली आणि त्यांच्यावर गुन्हा मागे घ्यावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलो होतो. आणि आम्ही आयुक्तांना पुन्हा विनंती करतो की साहेब त्यांच्यावर गुन्हा मागे घ्यावा, त्यांना न्याय द्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी दिलीप पाटील, महानगर सचिव. आज आम्ही माननीय आयुक्त साहेब धुळे, महानगरपालिका धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. आणि निवेदनाचा विषय होता की आज काल आमच्या काही भगिनींवर गुन्हे दाखल केले गेले आणि त्याचं कारण असं होतं की जनगणना कामात त्यांनी नाही म्हटलं, पण नकार न देता त्या भगिनींची सेवा 30 एप्रिलला समाप्त झालेली होती. त्यांनी त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आधी पत्र वगैरे व्यवहार केलेला होता आणि पत्रव्यवहार करूनसुद्धा कुठलीही दखल न घेता त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आणि हे गुन्हे मागे घ्यावे म्हणून एक विनंतीसाठी माननीय आयुक्त साहेबांना आम्ही त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि सकारात्मक चर्चा करून त्यांनी आमच्या निवेदनाला एक पॉझिटिव्हली घेतलं की या भगिनींवरचे जे गुन्हे आहेत ते आम्ही मागे घेऊ, तसं पत्रव्यवहार करू आणि आम्हाला त्यांनी या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेऊ असं आश्वासित केलं आणि आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद.